संसदेवर झालेल्या हल्ल्याला आज 22 वर्ष पूर्ण झाली आणि आजच्याच दिवशी लोकसभेत अधिवेशन सुरू असताना अनुचित असा प्रकार घडला। अधिवेशनात 0 आवर सुरू असताना अचानक काही लोकांनी प्रेक्षक गॅलरीतनं सभागृहात उड्या मारल्या। सभागृहात उड्या मारून ते बेंचवरून धावायला लागले। त्यापैकी एका व्यक्तीच्या पायात असणाऱ्या शूज मधून स्मोक कॅन्डलचा धूर यायला लागला। अचानक झालेल्या या हल्ल्याने सगळेच खासदार घाबरले आणि बाहेर पडायला लागले। सुरक्षा रक्षकांनी या 2 तरुणांचा ताबा घेतला, तर अध्यक्षांच्या खुर्चीवर असणाऱ्या राजेंद्र अग्रवाल यांनी 2 तासांसाठी सभागृह स्थगित करत असल्याचं जाहीर केलं। मात्र याच वेळी संसदेच्या बाहेर सुद्धा निदर्शनं करण्यात आली। इथे देखील स्मोक कॅन्डल फोडण्यात आले। आता हे लोक कोण होते? ते संसदेची सुरक्षा व्यवस्था भेदून आत कसे आले? आज संसदेत नेमकं काय घडलं? संपूर्ण प्रकरण या व्हिडिओतनं पाहूयात। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू। संसदेवर झालेला आजचा हल्ला किंवा आजची अनुचित घटना ही 2 ठिकाणी झाली। त्यातलं पहिलं ठिकाण होतं लोकसभेचं सभागृह। सध्या नवीन संसद इमारतीमध्ये अधिवेशन सुरू आहे। या अधिवेशनाच्या निमित्तानं राहुल गांधी, सुप्रिया सुळे यांच्यासह अनेक महत्त्वाचे नेते हे अधिवेशनाला उपस्थित होते। तर अमित शहा, नरेंद्र मोदी हे शपथविधीच्या निमित्ताने भोपाळला असल्यानं आज संसदेत अनुपस्थित होते। लोकसभेच्या सभागृहाचा 0 आवर चालू होता, म्हणजे दुपारी साधारणतः 1च्या दरम्यान। दोन्ही बाजूने चर्चा चालू असतानाच 2 तरुणांनी अचानकपणे प्रेक्षक गॅलरीतनं उड्या टाकल्या। त्यापैकी एक जण 10 ते 12 खासदारांच्या घोळक्याच्या दिशेने धावला। या तरुणाच्या शूज मध्ये स्मोक कॅन्डल ठेवण्यात आलं होतं, जे या तरुणाने बाहेर काढलं आणि सभागृहात धूर झाला। या दरम्यान धाडस दाखवत सभागृहाचे सुरक्षा रक्षक समोर धावले आणि त्यांनी या दोन्ही तरुणांना ताब्यात घेतलं। नेमकं काय घडलं हे सांगताना प्रत्यक्षदर्शी असणाऱ्या उद्धव ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी माध्यमांना सांगितलं की लोकसभेच्या गॅलरीतून अचानक दोघांनी सभागृहात उड्या मारल्या। ते दोघेही बेंचवरून उड्या मारायला लागले। त्यातल्या एकाने शूज काढले, त्यानंतर अचानकपणे पिवळ्या रंगाचा वायू बाहेर येऊ लागला। कदाचित त्याच्या शूज मधून तो गॅस निघत होता। तर या घटनेबाबत खासदार खगेन मुर्मू म्हणाले की मी भाषण देत होतो, तेवढ्यात आवाज आला। समोरून खासदार आणि सुरक्षा रक्षक पकडा पकडा म्हणून ओरडू लागले। दोघे जण होते, त्यांनी हातामध्ये काहीतरी धरलं होतं, ज्यातून धूर निघत होता। सभागृह धुराने भरलं होतं। हे तरुण स्पीकरच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करत होते। हे सगळं घडताना तरुण तानाशाही नहीं चलेगी अशी घोषणा देत होते। या घटनेवेळी स्पीकर असणाऱ्या राजेंद्र अग्रवाल यांनी तात्काळ सभागृह स्थगित करत असल्याची घोषणा केली। ही होती सभागृहात घडलेली घटना। याच काळात सभागृहाच्या बाहेर म्हणजे ट्रान्सपोर्ट भवन इथं सुद्धा एक युवती आणि एका तरुणाने स्मोक कॅन्डल फोडत सरकार विरोधात घोषणा द्यायला सुरुवात केली। त्यानंतर पोलिसांनी या दोघांनाही ताब्यात घेतलं। सभागृहात आणि संसद परिसरात झालेल्या या हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणा अधिकच सतर्क झाली। सभागृहात घुसखोरी केलेले 2 जण आणि बाहेरचे 2 जण अशा चौघांना पोलिसांनी अटक केली। त्यानंतर संसदेबाहेर दहशतवादी विरोधी पथक सुद्धा तैनात करण्यात आलं। आता पाहूयात की हे लोक नेमके होते तरी कोण? तर सभागृहात घुसखोरी केलेल्या 2 तरुणांची नावं सागर शर्मा आणि मनोरंजन देवराज अशी असल्याचं सांगण्यात येतंय। 20 वर्षांचे हे तरुण कर्नाटकच्या म्हैसूरचे असल्याची प्राथमिक माहिती मिळालेली आहे। हे दोन्ही तरुण म्हैसूरचे भाजपचे खासदार प्रताप सिंहा यांच्या पासवरतीच लोकसभेत आले असं सांगण्यात येतंय। तर ट्रान्सपोर्ट भवनच्या समोर म्हणजे संसदेच्या बाहेर देखील ज्या दोघांनी स्मोक कॅन्डल फोडले, त्यामध्ये एक 42 वर्षीय तरुणी नीलम सिंग आणि महाराष्ट्रातील लातूरचा अमोल शिंदे या दोघांना त्या संदर्भात ताब्यात घेण्यात आल्याचं सांगण्यात येते। या तरुणांमार्फत जेव्हा स्मोक कॅन्डल फोडण्यात आले, तेव्हा माध्यमांचे कॅमेरे हे तिथेच होते। नीलम सिंग या तरुणीला पोलीस घेऊन जात होते, तेव्हा या तरुणीने माध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर येऊन तानाशाही नहीं चलेगी अशा घोषणाही दिल्या। मात्र याच वेळी आपण कोणत्याही संघटनेशी संबंधित नाहीये असंही सांगितलं। या 2 व्यक्तींसोबत महाराष्ट्रातील धनराज शिंदे अशाही एका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय असं सांगण्यात येते। धनराज शिंदेची नेमकी भूमिका काय होती हे मात्र अधिकृतरित्या अजूनही समजलेलं नाहीये। महाराष्ट्रातील लातूरचा अमोल शिंदे आणि धनराज शिंदे या 2 तरुणांबाबतीत सुद्धा अजून कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाहीये। पण हे तरुण विद्यार्थी संघटनेशी संबंधित असू शकतात असंही सांगितलं जाते। मात्र या हल्ल्यामुळे उपस्थित झालेले प्रश्न देखील महत्त्वाचे आहेत, जे प्रश्न आपल्याला पाहायला हवेत। यातला पहिला प्रश्न म्हणजे संसदेची सुरक्षा या तरुणांनी भेदली कशी? तर संसदेत असणाऱ्या प्रेक्षक गॅलरीतनं संसदेचं कामकाज सर्वसामान्य लोकांना पाहता येतं। त्यासाठी संसदेमध्ये प्रवेश करण्यासाठी पास बनवावा लागतो। दिलेल्या वेळेमध्ये दिलेल्याच वेळेसाठी हा पास मिळत असतो। पार्लमेंट ऑफ इंडियाच्या अधिकृत संकेतस्थळावरून सुद्धा हा पास मिळवता येतो।
ज्यावरती आपलं नाव, गाव, पत्ता अशी माहिती द्यावी लागते. सोबतच सभागृहाच्या एका सदस्याची सही सुद्धा लागते. सर्वसाधारणपणे एखाद्या खासदाराकडून असे पास मिळून लोक सभागृहाचं कामकाज पाहायला जात असतात. मात्र प्रेक्षक गॅलरीमध्ये प्रवेश करतानाची सुरक्षा सुद्धा तितकीच कडक पद्धतीची असते. प्रेक्षक गॅलरीत जात असताना मेटल डिटेक्टर मधून प्रवेश दिला जातो. सोबतच कागदी चलन सोडून इतर कोणताही कागद घेऊन आतमध्ये प्रवेश करता येत नाही. प्रेक्षक गॅलरीत मोबाईल घेऊन जाण्याची सुद्धा परवानगी नसते. त्यामुळे या दोन तरुणांनी स्मोक कॅन्डल सहित आतमध्ये प्रवेश केला कसा, हा प्रश्न सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण करतोय असंच दिसतंय. हे तरुण लोकसभेत घुसल्यानं दुसरा प्रश्न उपस्थित होतो, तो म्हणजे एकूणच संसद भवनची सुरक्षा. संसदेवरती हल्ला होऊन आज बरोबर 22 वर्ष पूर्ण झाली. त्यातच काही दिवसांपूर्वी खलिस्तानी दहशतवादी गुरुपतवंत सिंग पन्नू याने संसदेवरती हल्ला करण्याची धमकी दिली होती. पन्नूने एक व्हिडिओ प्रकाशित करत आम्ही संसदेवरील हल्ल्याच्या वर्षपूर्तीला म्हणजे 13 डिसेंबरला किंवा त्यापूर्वी संसदेचा पाया हदरवू असं विधान करत संसद हल्ल्यातील दोषी अफजल गुरुचं पोस्टर प्रसिद्ध केलं होतं. या धमकीमुळे कायदा आणि सुव्यवस्था हाय अलर्ट वरती होती. तरी देखील अशा प्रकारचा हल्ला झाल्याने एकूणच कायदा आणि सुरक्षा व्यवस्थेवरचा प्रश्न आता निर्माण झालाय. जाता जाता नव्याने आलेल्या काही अपडेट. चारही तरुण एकमेकांच्या संपर्कात होते का? तर सभागृहात प्रवेश केलेले 2 तरुण आणि बाहेरचे तरुण आणि तरुणी हे एकमेकांच्या संपर्कात असल्याच्या कोणत्याही बातम्या नसल्या तरी आज तक या वृत्तवाहिनीने हे चारही तरुण एकमेकांच्या संपर्कात असल्याचं सूत्रांच्या हवाल्याने सांगितलंय. या 4 व्यक्तींचे कोणत्या दहशतवादी संघटनांसोबतचे संबंध आहेत का? तर स्मोक कॅन्डल फोडताना या 4ही जणांनी कोणत्याही एका विशिष्ट संघटनेचं नाव घेतलेलं नाहीये. आम्ही विद्यार्थी आहोत आणि सरकारचा निषेध करत आहोत असं विधान संसदेबाहेर स्मोक कॅन्डल फोडणाऱ्या नीलम सिंह या तरुणीने केलेलं आहे. त्यांनी जे स्मोक कॅन्डल वापरलं ते विषारी होतं का? तर काही खासदारांनी स्मोकमुळे डोळे चुरचुरल्याची किंवा दम लागल्याची माहिती दिली आहे, पण ते विषारी नव्हते असं प्राथमिक माहितीमध्ये सांगण्यात आलंय. मात्र इथं दुसरा प्रश्न असाही उपस्थित होतो, तो म्हणजे हा वायू जर विषारी असता आणि प्राणघातक असता तर किती मोठ्या प्रमाणात या हल्ल्याची दाहकता वाढली असती. बाकी या संपूर्ण प्रकरणाबाबत तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा आणि यांसारख्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूचं YouTube चॅनल नक्की सबस्क्राईब करा.